नमस्कार, मी अयोध्याज मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण शाळेच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी इन्स्टंट मऊ जाळीदार असा बन डोसा तसेच यासोबत खाण्यासाठी कांदा टोमॅटोची चटपटीत चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। इन्स्टंट असा बन डोसा बनवण्यासाठी एका मिक्सर जारमध्ये आपण 1 वाटी बारीक रवा घेतलाय। तर याऐवजी इथे जाड रवा देखील तुम्ही वापरू शकता। आता हा रवा मिक्सर जारमध्ये घातल्यानंतर यात आपल्याला अर्धी वाटी फ्रेश असं कमी आंबट दही घालायचंय। आता सारख्याच वाटीने इथे आपल्याला 1 वाटी पाणी यामध्ये घालायचंय। तर बन डोसा बनवण्यासाठी हे अगदी योग्य असं प्रमाण आहे। हे सर्व आता मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचंय आणि बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची। बन डोसासाठी लागणारं हे मिश्रण आता आपलं तयार आहे। हे एका मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घेऊया। तर हे मिश्रण थोडंसं आता आपल्याला पातळ वाटतंय, पण यात आपण रवा वापरलाय। थोड्या वेळानंतर रवा यामध्ये फुगला जाऊन बॅटर थोडंसं घट्ट होईल। यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून एकसारखं हलवत या मिश्रणामध्ये मीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट हे मिश्रण मुरण्यासाठी बाजूला ठेवू। यामध्ये रवा वापरलाय, थोड्या वेळानंतर रवा यामध्ये छान फुगला जाईल। यानंतर एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचा यामध्ये मोहरी घातली। यानंतर थोडासा हिंग घातला। आता कढीपत्त्याची पानं घातली आणि नंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं देखील घातलंय। मिनिटभर हे तेलात आता चांगलं परतून घेऊया। यामध्ये बारीक चिरलेला आता कांदा घालून कांदा छान परतून घ्यायचाय। खूप जास्त रंग बदलू न देता सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा। थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा परतून घेऊया। नंतर यात 1 चमचा उडीद डाळ घालून कांद्यासोबत चांगली परतूया। 2 ते 3 मिनिटांनंतर कांदा चांगला परतला, थोडा रंग पण बदलला आणि कच्चेपणा देखील याचा कमी झालाय। गॅस बंद करून आता ही फोडणी थोडी थंड करून घेऊ। तोपर्यंत मिश्रण पण चांगलं मुरलंय, थोडंसं घट्ट देखील झालंय। थंड केलेली फोडणी यामध्ये घालून घेऊया। या फोडणीमुळे बन डोशाला मस्त अशी चव येते, त्यामुळे तसाच बिना चटणीचा देखील हा डोसा खायला अगदी छान लागतो। आता ही फोडणी डोशाच्या मिश्रणामध्ये एकसारखं हलवत चांगली मिक्स करून घेऊया। तर फोडणी आता मिश्रणामध्ये चांगली मिक्स झालीये। यात पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा हे मिश्रण एकजीव करत चांगलं मिक्स करून घ्यायचंय। बन डोशाला लागणारं हे मिश्रण आता आपलं तयार आहे। दुसरीकडे गॅसच्या लो फ्लेमवर तडका पॅन आपण गरम व्हायला ठेवलाय। याऐवजी खोलगट कढईमध्ये किंवा तव्यावर आपण हे डोसे करू शकतो। तर पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं, नंतर यामध्ये 2 ते 3 चमचे डोशाचं मिश्रण घातलंय। आता यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट कमी गॅसवर एकाच बाजूने खरपूस असा हा डोसा भाजून घ्यायचा आहे। 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूया, तर वरच्या बाजूने डोसा पूर्णपणे कोरडा झालाय। आता यावर थोडंसं तेल टाकूया। चमच्याने आता हा बन डोसा पलटवून घ्यायचा आहे। तर खालच्या बाजूने मस्त असा लालसर सोनेरी रंगावर बन डोसा आपला मस्त भाजला गेलाय। तो आता पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण खरपूस असा सोनेरी रंगावर डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तयार झालेला डोसा आता बाजूला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरा डोसाही आपण तयार करून घेऊया। तर हा बन डोसा बनवायला 15 ते 20 मिनिटच लागतात। सकाळच्या घाईगडबडीमध्ये अगदी झटपट मुलांच्या डब्यासाठी पोटभरीचा असा हा नाश्ता तयार होतो आणि मुलं देखील डब्यामध्ये अगदी आवडीने हा डोसा खातात। यासोबत खाण्यासाठी आता कांदा टोमॅटोची चटणी बनवतोय। तर यासाठी गॅसवर पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं। आता गरम तेलामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी तसेच चिमूटभर हिंग घातला। जिरे मोहरी तडकल्यानंतर यात कढीपत्त्याची पानं आणि 2 सुक्या लाल मिरच्या घातल्या।
नंतर यात 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घातलेत. हे सर्व मिनिटभर आता तेलात चांगलं परतून घ्यायचंय. नंतर यामध्ये 1 चमचा उडीद डाळ घालून परत एकदा व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचंय. यानंतर यात आता 2 मध्यम आकाराचे जाडसर कापलेले कांदे घालून परतून घ्यायचेत. खूप जास्त कांदा न परतता थोडासा कच्चाच कांदा ठेवला तर चटणी अगदी मस्तच लागते. 2 ते 3 मिनिट कांदा परतल्यानंतर त्याचा रंग पण थोडासा बदललेला आहे. आता परतलेल्या कांद्यामध्ये 2 टोमॅटो थोडेसे जाडसर कापलेले आहेत हे घालून कांद्यासोबत मऊ होईपर्यंत परतून घ्यायचेत. यानंतर यात लगेचच चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे मिठामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो आणि परतलाही जातो. 4 ते 5 मिनिट झालेत. टोमॅटो आता चांगला परतला गेलाय आणि सॉफ्ट देखील झालाय. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी बाजूला काढून घ्यायचंय. आता हे सर्व थंड झालंय. एका मिक्सर जारमध्ये घालून घेऊया आणि अजिबात पाण्याचा वापर न करता चटणी इथे आपल्याला वाटून घ्यायची. तर या चटणीत तुम्ही थोडासा लिंबाचा रस देखील घालू शकता. कांदा टोमॅटोची चटणी आता मिक्सरमध्ये छान अशी बारीक आपण वाटून घेतली. मस्त असा कलर देखील त्याला आलेला आहे. जर गरज वाटल्यास यावर तडका देखील तुम्ही देऊन ही चटणी खाऊ शकता. अतिशय मऊ आणि जाळीदार अशी बन डोसाची आणि सोबतच कांदा टोमॅटोची चटणी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.